पुणे सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि आता देशाचे एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र. पण गेल्या दशकात पुण्याची प्रगती जितकी वेगाने झाली आहे तितक्याच वेगाने वाढली आहे ती म्हणजे इथली वाहतूक कोंडी. आज पुणेकर दिवसाचे सरासरी 1.5 ते 2 तास केवळ ट्रॅफिकमध्ये घालवत आहेत. हिंजवडीचे IT कर्मचारी असोत किंवा चाकणचे कामगार, प्रत्येक जण एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. या ट्रॅफिकमधून सुटका कधी होणार? या प्रश्नाचं सर्वात मोठं उत्तर म्हणजे पुणे रिंग रोड. हा केवळ एक रस्ता नाही तर पुण्याच्या भविष्यातील 30 ते 40 वर्षाच्या नियोजनाचा पाया आहे. 42 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 264 किलोमीटरचा अवाढव्य परीघ असलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. गेल्या काही अडचणींमुळे हा प्रकल्प रखडत गेला होता, मात्र आता त्याचे काम वेगाने सुरू आहे. काय आहे हा प्रकल्प आणि त्याची सद्य परिस्थिती पाहूयात. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुण्यात सध्या मुंबई, बेंगलोर, नाशिक, सोलापूर आणि अहमदनगर या दिशांनी येणारे महामार्ग थेट शहराच्या मध्यभागात शिरतात. जड वाहतूक, ट्रक आणि कंटेनर्सला शहरातून प्रवास करावा लागतो, कारण त्यांच्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. 2007 मध्ये पहिल्यांदा या रिंग रोडची संकल्पना मांडण्यात आली होती, पण निधी आणि नियोजनाअभावी हा प्रकल्प अनेक वर्ष कागदावरच राहिला. अखेर 2021 मध्ये राज्य सरकारने याला गती दिली. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शहरात येणारी बाह्य वाहतूक शहराच्या बाहेरूनच वळवणे, ज्यामुळे अंतर्गत रस्त्यावरील भार 70% कमी होईल. या प्रकल्पाचे 2 मुख्य भाग समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे बाह्य रिंग रोड. हा 173 किलोमीटरचा मार्ग असून याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC करत आहे. हा रस्ता 6 पदरी असेल आणि प्रामुख्याने जड वाहतुकीसाठी डिझाईन केलेला आहे. दुसरा म्हणजे अंतर्गत रिंग रोड. हा 83 ते 128 किलोमीटरचा मार्ग असून याची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे म्हणजेच PMRDA कडे आहे. हा रस्ता शहराच्या जवळ असलेल्या गावांना आणि विकसित होत असलेल्या भागांना जोडेल. प्रकल्पाच्या ताज्या स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सध्या PMRDAच्या अंतर्गत रिंग रोडच्या कामाला मोठा वेग आला आहे. PMRDAचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 गावांमधील 120 हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. सोयूर, निरगुडी आणि वडगाव शिंदे यांसारख्या गावांसाठी भरपाईचे दर अंतिम झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सोयूर ते वडगाव शिंदे या 4.70 किमीच्या कामासाठी 113 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण पट्ट्यात 32 गावांमधील 5000 पेक्षा जास्त लोकांना भूसंपादनाच्या नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया किती पारदर्शक आणि वेगवान आहे यावरच या प्रकल्पाचे यश अवलंबून आहे. हा रस्ता केवळ डांबरी रस्ता नसून आधुनिक अभियांत्रिकीचा नमुना असेल. या प्रकल्पात 14 बहुस्तरीय इंटरचेंज असतील, जिथे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय रस्ता बदलू शकाल. तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि डोंगर दऱ्यातून मार्ग काढण्यासाठी 17 बोगदे प्रस्तावित आहेत. 8 मोठे उड्डाण पूल तसेच 6 मोठे पूल या प्रकल्पाची भव्यता वाढवतात. पश्चिम कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू असून ते मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर पूर्व कॉरिडॉरचे मे 2028 पर्यंत पूर्ण होईल. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाप्रमाणे पुणे रिंग रोड समोर देखील भूसंपादनाचे मोठे आव्हान होते. जवळपास 1740 हेक्टर जमिनीची गरज आहे. पश्चिम भागासाठी 99% आणि पूर्व भागासाठी 98% जमीन संपादन पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु काही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध अजूनही कायम आहे. विशेषतः सोयू आणि वडगाव शिंदे पट्ट्यात जमिनीचे दर आणि घराचे पुनर्वसन यावरून चर्चा सुरू आहेत. सरकारने यावर तोडगा म्हणून डबल DTR चा पर्याय दिला आहे, ज्यामुळे जमीन मालकांना त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला आणि भविष्यातील विकासात वाटा मिळू शकेल. पुणे रिंग रोड हा केवळ सिमेंट काँक्रीटचा रस्ता नाही, तर तो पुणेकरांच्या वेळेचा आणि भविष्याचा रस्ता आहे. जर 2026 आणि 2028च्या डेडलाईन्स पाळल्या गेल्या तर पुणे हे खऱ्या अर्थाने एक ग्लोबल सिटी म्हणून उदयास येईल. ट्रॅफिक जाममध्ये अडकलेली पुण्याची प्रगती आता या 264 किलोमीटरच्या परिघात सुसाट धावणार आहे. भूसंपादनाचे प्रश्न सुटत आहेत, निधी उपलब्ध आहे आणि प्रशासनही कामाला लागले आहेत. आता फक्त प्रतीक्षा आहे. जेव्हा हा 264 किलोमीटरचा परीघ पूर्ण होईल तेव्हा पुणे खऱ्या अर्थाने एक जागतिक दर्जाचे शहर म्हणून नावारूपास येईल. अशाच माहितीसाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.